राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक या आठवड्यात लागेल. प्रशासनाची याबाबतची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. आता विषय आहे तो उमेदवारांचा. राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे दोघेही आग्रही असल्याचे दिसत आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जगतापांना सोबत घेत मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीत एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या भेटी दरम्यान संभाव्य उमेदवार अक्षय कर्डिले हेही फडणवीसांसमोर उपस्थित होते. मुंबईतील ही भेट राहुरी पोटनिवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाची समजली गेली. या भेटीत नेमकं काय झालं असेल हाच विषय आज आपण समजून घेऊ. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. आजचा विषय सुरू करण्यापूर्वी मंगळवारी दिवसभर झळकलेला हा फोटो आपण पाहू. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमदार संग्राम जगताप व त्यांचे मेहुणे अक्षय कर्डिले हे एकाच फोटोत स्पॉट झाले. हाच फोटो मंगळवारी सर्वच प्रसार माध्यमांवर ब्रेकिंग म्हणून झळकला. राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या फोटोचं महत्त्व नगरकरांना माहीत आहे. आता मंगळवारी दिवसभर मुंबईत काय काय झालं हे समजणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. मुंबईत सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मंत्रिमंडळासह सर्वच नेत्यांची व आमदारांची गडबड सुरू आहे. मार्च एंडमुळे कामाचा सपाटाही लागला आहे. या सगळ्या गडबडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नगरच्या नेत्यांनी मंगळवारी भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही भेट पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मॅनेज केल्याचे सांगितले गेले. या भेटीत स्वतः पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नगर शहराचे आमदार संग्राम जगताप व राहुरी पोटनिवडणुकीचे संभाव्य उमेदवार अक्षय कर्डिले हे उपस्थित होते. या भेटीत दोन मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगितले गेले. पहिला मुद्दा होता अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीचा. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे गेली कित्येक वर्षे भाजपचे कट्टर नेते होते. राहुरीसह नगर जिल्ह्यात हिंदुत्ववादी नेते म्हणून त्यांनी भाजपचा झेंडा घराघरात पोहोचवला. कोणत्याही मतदारसंघात निवडून येणारा भाजपचा नेता म्हणून अगदी फडणवीसांचाही कर्डिलेंवर मोठा विश्वास होता. 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी माजी मंत्री राहिलेल्या प्राजक्त तनपुरेंचा दणदणीत पराभव केला होता. यावरून त्यांच्या कामाचा आवाका भाजपला समजला. याच शिवाजीराव कर्डिले यांचे काही महिन्यांपूर्वी अकस्मात निधन झाले. राहुरी मतदारसंघाने त्यांचा हवा असलेला हक्काचा हिंदुत्ववादी नेता गमावला. हवा असलेला का? कारण गेल्या 5 वर्षात राहुरी विधानसभा कार्यक्षेत्रात मतांच्या ध्रुवीकरणाचं राजकारण सुरू झालं होतं. गुहा येथील कारिफनाथ मंदिरांचा वाद, उमरे येथील प्रकरण, राहुरी तालुक्यातील लव्ह जिहादची प्रकरणे, या सगळ्या वेळी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेत धर्मांध लोकांना वठणीवर आणले होते. कर्डिले यांच्या याच भूमिकेचा स्वीकार करत मतदारसंघाने 2024ला त्यांना प्रचंड बहुमताने विजयी केले होते. 7ही दिवस 24 तास उपलब्ध असणारा नेता म्हणून कर्डिलेंची ख्याती होती. शिवाय कोणीही अगदी कधीही त्यांना फोन करून मदत मागू शकत होते. त्यामुळेच कर्डिले हे राहुरीकरांसाठी मोठा आधार होते. याच कर्डिलेंच्या निधनानंतर मतदारसंघात प्रचंड सहानुभूतीची लाट तयार झाली. कर्डिले साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवणारे त्यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांच्यासाठी मतदारसंघ एकवटला. अक्षय कर्डिले यांना बिनविरोध आमदार करण्यासाठी कर्डिले समर्थकांसह त्यांचे विरोधकही चर्चा करू लागले. हीच खरं तर कर्डिलेंच्या लोकप्रियतेची पावती होती. हे सगळं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आणून दिलं. भाजपचा उमेदवार म्हणून अक्षय कर्डिले कसे योग्य आहेत हे कदाचित या भेटीत मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलं असं सांगितलं गेलंय. या भेटीत दुसरा मुद्दा राहिला तो मतदारसंघ सेफ असल्याचा. कारण राहुरी मतदारसंघ हा 3 तालुक्यांचे मिळून तयार झालेला आहे. कर्डिले साहेब जेव्हा हयात होते तेव्हा त्यांची स्वतंत्र यंत्रणा पाथर्डी, नगर आणि राहुरी या 3ही तालुक्यातील गावात कार्यरत होती. ही यंत्रणा सध्या अक्षय कर्डिले गेल्या वर्षभरापासून सांभाळत आहेत. शिवाय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांचीही गेल्या काही वर्षापासून दिसलेली हिंदुत्ववादी भूमिका ही अक्षय कर्डिलेंसाठी उजमेची बाजू आहे. आमदार जगताप यांची ही स्वतंत्र यंत्रणा सध्या राहुरी विधानसभेत कार्यरत झालेली आहे. नगर व राहुरी तालुक्यात असलेले जगतापांचे नातेगोते ही अक्षय कर्डिलेंसाठी जमेची बाजू असेल. शिवाय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांच्याही स्वतंत्र यंत्रणा राहुरी, नगर व पाथर्डी तालुक्यात कार्यरत आहेत. याच प्रवरेच्या यंत्रणेनेही गेल्या महिनाभरापासून राहुरी मतदारसंघात काम सुरू केले आहे. अर्थात हे सगळे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिल्याचेही सांगितले जाते. मंगळवारच्या भेटीत मुख्यमंत्री फडणवीसांनी विखे, जगताप व कर्डिले यांच्या भेटीत ही सगळी माहिती घेतल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री फडणवीसांसह विखे, जगताप व कर्डिले हे मंत्री पंकजा मुंडे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन,
प्रसाद लाड या मंत्र्यांनीही भेटले। राहुरी मतदारसंघातील प्रश्न त्यांनी या मंत्र्यांसमोर मांडून त्यापैकी अनेक कामे मार्गी लावली। या सर्व मंत्र्यांनी अक्षय कर्डिले यांना पाहिल्यावर स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांची आठवण आवर्जून काढली। माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचाही कामाचा असा झपाटा असायचा असं या मंत्र्यांनी बोलूनही दाखवलं। काही राजकीय विश्लेषकांच्या मते या निवडणुकीसाठी प्रमुख विरोधी उमेदवार असलेले प्राजक्त तनपुरे हे स्वतःहून माघार घेतील अशाही चर्चा आहेत। मामा जयंत पाटील यांच्यावर प्राजक्त तनपुरे यांचे राजकारण चालते। शरद पवार यांना राज्यसभेवर संधी देण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत असा शब्द काँग्रेस व ठाकरे गटाने घेतल्याचे बोलले गेले। स्वतः जयंत पाटील यांनी विलिनीकरणाची चर्चा आता संपली असं पत्रकारांना स्पष्ट सांगून टाकलं। त्यामुळे 2029 पर्यंत जयंत पाटील शरद पवार गटासोबत राहिले तर ती त्यांची राजकीय आत्महत्या ठरेल असे गणितही मांडले जात आहे। म्हणूनच अगोदर भाजप प्राजक्त तनपुरे यांना भाजप किंवा अजित पवार गटात पाठवून त्या बदल्यात राजकीय पुनर्वसनाचा शब्द घेतला जाईल असेही काही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे। म्हणजेच कर्डिलेंच्या निधनानंतर मतदारसंघात तयार झालेली सहानुभूती पाहता प्राजक्त तनपुरे हे सन्मानाने निवडणुकीतून माघार घेतील असेही बोलले जात आहे। दुसऱ्या बाजूने विचार केला तर तनपुरे यांचे काका अरुण तनपुरे हे काही महिन्यांपूर्वीच अजित पवार गटात आले आहेत। त्यामुळे आता काकांच्या पाठीमागे प्राजक्त तनपुरे हेही अजित पवार गटात येतील व कारखाना व राजकारण सेट करतील अशाही शक्यता व्यक्त केल्या जात आहेत। प्राजक्त तनपुरे यांचे गेल्या काही दिवसातील वक्तव्य पाहता त्यांना राहुरीच्या पोटनिवडणुकीत लढण्याची इच्छा नसल्याचे दिसत आहे। मला घाई नाही, ज्यांना आमदार व्हायचे त्यांना शुभेच्छा असं त्यांनी 2 दिवसांपूर्वी गुहा येथे स्पष्ट सांगितलं होतं। त्या वक्तव्याची ही चांगली चर्चा रंगली होती। हे सगळे संदर्भ पाहता राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होईल किंवा निवडणूक झालीच तर अक्षय कर्डिले थेट लाखांच्या लीडने निवडून येतील असे फासे थेट मुंबईतून टाकले जात असल्याचे सांगितले जात आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।